टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत करू। माननीय बागडे नानांना विनंती करतो की आपण उठून उभे राहा, आपण सगळ्यांनी उठून उभे राहा आणि नानांचं स्वागत करूया। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू। माननीय हरिभाऊजी बागडे नानांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं आपल्या शुभ हस्ते। या महाचिंतनी कार्यक्रमाचं बसा सर, बसून घ्या। माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे नाना यांच्या शुभ हस्ते चिंतनीय कार्यक्रमाचं या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। त्यासोबतच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब आणि इतर सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, महामहिम राज्यपाल साहेब, आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं स्वागत करावं। गेल्या 27 वर्षापासून अविरतपणे महाचिंतनीचं आयोजन करण्यात येतं। या ठिकाणी जालना या नगरीमध्ये माननीय बाबू शास्त्री बाबांच्या कर्मभूमीमध्ये यावर्षीची 28वी महाचिंतनी कार्यक्रम या ठिकाणी बागल परिवाराला आयोजित करण्यात आला। ती संधी मिळाली, याचा आनंद आम्हा सर्व परिवारांना आहे। या ठिकाणी सर्व संत महंतांचं आगमन झालं। गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्वजण संत महंतांच्या सानिध्यामध्ये आहोत। माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे नानांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं। माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेबांनाही विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं। नमस्कार। नानांचं आगमन झालेलं आहे विचारपीठाच्या वरती। नानांचा आणि बाबू शास्त्री बाबांचा फार जुना ऋणानुबंध आहे। महाचिंतनी म्हणल्यानंतर नानांनी ताबडतोब होकार दिला। आज ते राजस्थान या त्यांच्या मूळ ठिकाणी असलेले त्या ठिकाणून आपल्या या जालना नगरीमध्ये त्याचं आगमन झालं। मी नानांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्या विचारपीठावरती आहेत। स्वागताध्यक्ष आमदार अर्जुनरावजी खोतकर भाऊ विचारपीठावरती आहेत। माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब हे विचारपीठावरती आहेत। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि आपणा सर्वांना विनंती करतो की आपले मोबाईल सर्व बंद करा, सायलेंट करा आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होईल। आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे, आपले मोबाईल शांत करायचे आहे आणि मान्यवरांना आपणा सर्वांना विनंती करतो आहे की आपण राष्ट्रगीताला प्रारंभ करूया। जनगणनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की
भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करूया. मी संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बळीराम बागल हे माननीय महामहिम माननीय राज्यपाल हरिभाऊजी बागडे नाना यांचं स्वागत करतील. जा लवकर. आपल्या सर्वांचे लाडके नाना हरिभाऊजी बागडे नाना यांचा आणि महंत आदरणीय बाबू शास्त्री बाबा यांचा फार जुना ऋणानुबंध आहे. महाचिंतनीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये नानांचा सहभाग असतो, सहकार्य असतं. ते जेव्हा जेव्हा म्हणून बाबाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. यावेळेस त्यांच्याकडे राज्यस्थानची राज्यपालपदाची जबाबदारी असतानाही त्यांनी अत्यंत आनंदाने हे निमंत्रण स्वीकारलं आणि या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. यानंतर माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचं स्वागत डॉक्टर श्याम बागल यांनी करावं. लिहून टाक. बबनरावजी लोणीकर साहेबांचा आणि आपला फार जुना ऋणानुबंध आहे. मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर आपल्या कार्यामधून आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. बबनरावजी लोणीकर साहेब विचारपीठावर उपस्थित आहेत. या महाचिंतनी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार अनुराधाताई चव्हाण मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत बागल ताई यांनी करावं असं मी त्यांना सुचवतो. डॉक्टर बळीराम बागल यांना समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी या आमदार अनुराधाताई चव्हाण मॅडम यांचं स्वागत करीत आहेत. अनुराधाताईंनी कमी वेळामध्ये कमी कालखंडामध्ये त्यांच्या कार्याची ओळख फुलंब्री मतदारसंघ असेल, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ असेल त्यामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्यांचे अतुल स्वागत अध्यक्ष आमदार अर्जुन भाऊ यांना विनंती करतो की आपण राज्यपाल महामहिम हरिभाऊजी बागडे नाना यांचं स्वागत करावं. नाना या कार्यक्रमाचे महाचिंतनीचे स्वागत अध्यक्ष आमदार अर्जुनराव भाऊ आपलं स्वागत करीत आहेत. आपण तो स्वीकार करावा अशी विनंती मी आपणास करीत आहे. बाबू शास्त्री बाबांचंही स्वागत आमदार खोतकर भाऊ यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख वक्ते आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण कोमल ठाकरे सर यांना विनंती करतो की आपण विचारपीठावरती यावं. कोमल ठाकरे सरांचं स्वागत डॉक्टर प्रशांत बागल यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. बांदल कोणाचा हो महंत आदरणीय बाबू शास्त्री बाबांचं स्वागत राज्यपाल महामहिम नाना करत आहेत. मी आताच म्हणालो बाबांचा आणि नानांचा फार जुना ऋणानुबंध आहे. खरं तर त्यांचं नेहमी या हृदयीची त्या हृदयी या पद्धतीचा सगळा संवाद चालू असतो आणि म्हणून ही एक वेगळी पर्वणी या निमित्तानं आपल्याला मिळते आहे.
महंत एकशिदेव बाबा यांचं स्वागत गुलाबराव पाटील हे करतील. अजून नाव द्या. दर्यापूरकर बाबा, आदरणीय दर्यापूरकर बाबा यांना विनंती की आपण यांचं स्वागत कळमकर बाबांनी करावं अशी त्यांना विनंती. प्रभाकर नाना बागल यांचं स्वागत योगेश डॉक्टर यांनी करावं. ॲडव्होकेट योगेश अतकर यांचं स्वागत योगेश बागल करतील. अच्छा, प्रभाकर नाना बागल यांचं स्वागत अतकर हे करीत आहेत. डॉक्टर राधाकिशन पठाडे साहेब हे बाबूशास्त्री बाबांचे यांचं स्वागत करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की आपण नानांचंही स्वागत करावं, बाबांचंही स्वागत करावं. पठाडे साहेब हे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या विद्यमान सभापती आहेत. त्यांचा कार्याचा ठसा ते आपल्या कार्याच्या रूपाने छत्रपती संभाजीनगर आणि परिसरामध्ये उमटीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वाटेल ते प्रयत्न करणारा आणि यशस्वी करून दाखवणारा एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून पठाडे साहेबांचं नाव लौकिक आहे. मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. हो, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर बळीराम बागल यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय महामहिम श्री हरिभाऊ बागडे नाना, राज्यपाल राजस्थान यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. त्यांच्या या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ देऊन सतत 28व्या चिंतनीला येथे येऊन त्यांच्या पावन स्पर्शाने आज हा सभामंडप पावन झाला. तसेच चिंतनेचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार अर्जुन भाऊजी खोतकर यांनी या चिंतनेच्या जडणघडणीपासून माझ्या खंबीर पाठीशी उभा राहून जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. बाबांनी जी काही चिंतनेची बीज रोवलं होतं 28 वर्षापूर्वी, त्याचा आज वटवृक्ष येत आहे आणि त्याच्या पारंब्या निश्चितच यायला चालू झालेले आहे असं मला म्हणायला हरकत नाही. कारण याच पारंब्यामुळे आपण सर्वजण इथे जमले आहोत. मी सर्व पहिल्यांदा चिंतने पूर्णपणाने ऐकलेली आहे आणि ही चिंतने ऐकत असताना निश्चितच मला जो अनुभूती आली, बाबांनी कदाचित 28व्या वर्षी जे स्वप्न बघितलं होतं, समाज कसा घडला पाहिजे, आज समाजामध्ये जी काही दुरा निर्माण झालेली आहे, पंथामध्ये जी दुरा निर्माण झालेली आहे, आणि मला असं वाटतं त्याचं एक उत्तर आहे एकत्र करण्यासाठी, ते म्हणजे महाचिंतनी. 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी जो काही पंथ सांगितला, महानुभाव पंथ, त्या पंथाची ह्या चिंतनेनिमित्त मी जो काही थोडा बहुत अभ्यास केला, जे काही ह्या 3 दिवसामध्ये जे काही ऐकलं, खूप मोठमोठ्या वक्त्यांना ऐकलं आणि त्यांनी जो काही
आपण जसं दूध उसळतो आणि लोणी काढतो, जसं देव आणि दानवांनी सागर मंथन करून त्याच्यातले बहुमूल्य रत्न सागरातून मिळवले, त्याच पद्धतीचा अनुभूती आज मला या चिंतनीमधून होत आहे. आणि मला असं वाटतं की हा जे काही बहुमूल्य रत्न आज आम्हाला या चिंतनीतून मिळालेले आहेत, आणि निश्चितच आमच्या भावी आयुष्यासाठी मी अनेक डॉक्टर मंडळी इथे येऊन गेली, अनेक मंडळी येऊन गेली, आणि त्यांचा एक महानुभाव पंथाकडे बघण्याचा, प्रत्येक संप्रदायाकडे बघण्याचा निश्चितच नजर बदलून गेली. आणि मला असं वाटतं हे फक्त आणि फक्त महाचिंतनी आणि ह्या सर्वांचं एक संमेलनच करू शकतं. सतीप्रथा असेल, पशुहत्या असेल, कर्मकांड असेल, यज्ञ इतर असेल, प्रत्येक समाजाचा उद्धार करायचा असेल तर त्या समाजात जावं लागतं. ही जी चक्रधर स्वामींनी दिलेली शिकवण आहे, आज एवढी थंडी असून बाबा ह्या चिंतनी सभा मंडपाच्या बाहेर स्वतः झोपले नाही. काल त्यांची तब्येत खराब होऊनही झोपले नाही. हे जे काही आपल्या कर्तृत्वातून दाखवून देण्याचं, कर्मातून दाखवून देण्याचं, कृतीतून करून दाखवण्याचं जे बाबांनी जे पिंडा घालून दिलेला आहे, मला असं वाटतं निश्चितच हा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शनीय आहे. सामाजिक समता आणण्यासाठी आपण बघतो अलीकडल्या काळामध्ये खूप संत महंत त्याच्यासाठी त्यांनी आपला जे उपदेश केला सामाजिक एकता समता येण्यासाठी. आणि चक्रधर स्वामींनी हेच 800 वर्षापूर्वी सांगितलं की ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं, फेसबुक नव्हतं. मला असं वाटतं अशा या महान वैचारिक एक देवदूत आपल्यामध्ये अवतरून गेले आणि निश्चितच या भारतवर्षाला त्यांनी एक वेगळा संदेश दिला. जाती धर्म प्रत्येक धर्मामध्ये मला असं वाटतं, आणि हा जो काही भेदाभेद आहे हे मिटवण्यासाठी जे काही वक्ते इथं आले त्यांनी खरंच निश्चितच इथे बसवेश्वर आणि चक्रधर स्वामींचं कंपॅरिझन सांगणारे म्हणजे तुलना करणारे वक्ते आले, बौद्ध आणि चक्रधर स्वामींबद्दल सांगणारे वक्ते आले, काही अपंग व्यक्ती की ज्यांनी आपल्या मनामधला जो काही न्यूनगंड आहे तो हाणून पाडला की जो एक व्यक्ती 140च्या स्पीडनी फक्त पायाने जर गाडी चालवू शकतो तर याच्यासारखा आपल्याला उपदेश घेण्यासारखी गोष्ट नाही. पेरे पाटील असतील किंवा अशी मान्यवर की जे आपल्या डोक्यामध्ये आपल्या कृतीतून यांनी समाज घडण्यासाठी काम केलेलं आहे, अशा सर्वांची ऐकण्याची पर्वणी आपल्याला इथे निश्चित मिळाली. त्यामुळे मी या सर्वांचे वक्त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि प्रास्ताविक संपन्नांना ही जी काही नेते मंडळी मी तर सांगू इच्छितो की ज्या वेळेला शक्ती आणि भक्तीचा योग येतो, शक्ती आणि भक्तीचा जेव्हा योग येतो आणि निश्चितच त्याच्यातून समाज घडत असतो, तरी या व्यासपीठावर असताना सर्व संत मंडळी ही मला भक्तीचा योग आहे. आणि या व्यासपीठावर विराजमान महामहिम राज्यपाल साहेब असतील, भाऊ असतील, लोणीकर साहेब असतील, या सर्वांची मला नेहमी साथ मिळत आलेली आहे. आणि मला असं वाटतं या चिंतनी चांगली होण्यामागे या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. आणि याचमुळे मी एवढा हे खारीचा वाटा घेण्याचा प्रयत्न करू शकलो. धन्यवाद. यानंतर महाचिंतन या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार भाऊ यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या राज्याचे भूमिपुत्र आणि राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय नाना ज्यांनी चिंतनेला जन्म दिला ते माझे आदरणीय बाभुळगावकर बाबा शास्त्री, आपल्या जिल्ह्याचे नेते आणि आमदार माननीय बबन भाऊजी लोणीकर साहेब,
ज्यांनी चिंतनीचं नारळ घेतलं ते बळीराम बागल आणि संपूर्ण बागल कुटुंब, मंचावर उपस्थित योगेशजी अक्कर, सुदामजी शास्त्री, चिंतनेचे प्रमुख, ज्यांच्या हातामध्ये पुढची सूत्र आता या ठिकाणी जाणार आहेत, माननीय कमलाकरजी बाबा, कोमलजी ठाकरे, संदीप राज कपाटे, पंडितरावजी भुतेकर, आमच्या चव्हाणताई, आमदार सभापती शिवत पठाडे, चिंतनेमध्ये सहभाग नोंदवणारे संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले प्रमुख मान्यवर बंधू भगिनी, सर्व सन्मानाने साधू संत, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, चिंतनीचा स्वागत अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे महामहिम राज्यपाल महोदयांचे मनापासून या ठिकाणी स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं आणि बाबांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आपण गेली 28 वर्ष न चुकताही या चिंतनेला कायम या ठिकाणी भेट देत आलेला आहात. आम्हाला असं वाटलं होतं की या वर्षीचं आपली भेट कदाचित चिंतनेला होऊ शकणार नाही, कारण की एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी ही आपल्याकडे आहे. परंतु आपल्या मनातला भाव आणि आपली चिंतनेशी असणारी जोडल्या गेलेली नाळ, आपण माननीय राज्यपाल झाला तरीही आपण ही नाळ या चिंतनेसाठी सोडली नाही किंवा तोडली नाही, ही बाब आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तेवढीच ऊर्जा देणारी आहे. मला असं वाटतं की राज्यपाल पद मिळाल्यानंतर जेव्हा नाना चिंतनेला सोडू शकत नाहीत, आपण तर फार क्षुल्लक आहोत, आपण तर फार छोटे आहोत, आणि खरं तर त्यातून नानाच्या आगमनामुळं या चिंतनेला पुन्हा बळकटी, या चिंतनेचं महत्त्व अधोरेखित या ठिकाणी होणार आहे. आणि मला निश्चितपणे आपल्या सर्वांना सांगितलंही पाहिजे की ज्या पद्धतीनं बाभुळगावकर शास्त्रीने हे उभा केलं, रक्त आटवून उभा केलं किंवा परिश्रम करून उभा केलं, गेल्या 28 वर्षाचा काजाळ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आपण बघतो की एक वेगळं स्वरूप या राज्यामध्ये, या चिंतनेने या ठिकाणी घेतलेलं संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळतं. मी बाबाशी मागाशी बोलत होतो की बाबा, एक चिंतनी आपण अशी घेऊया की जी मला घेणं आवश्यक वाटती. त्या बाबतीत मी बाबाशी बोललो आणि बाबांनी सांगितलं की या संदर्भामध्ये मी काम करतोस, माझं कामही चालू आहे. मी त्यांना म्हणलो, बाबा आपली वेळ निघून गेलेली आहे, आपल्यावर संस्कार आता काय होतील न होतील, हे वय आता फार संस्कार करण्याचं किंवा जे ऐकलं तेवढं समजून घेण्याचं आहे. पण ज्यांच्यावर खरे संस्कार करायचे आहेत ते शाळकरी मुलं आणि महाविद्यालयीन मुलं मुली, यांच्यासाठी पालकांची एक चिंतनी वेगळी घ्या, जेणेकरून येणारी पिढी एक वेगळ्या अर्थाने जे मुलांची आत्मजाणीव असेल किंवा आत्मविश्वासात असेल, ज्या काही सुधारणा, आत्मजाणीव आणि आत्मसुधारणा यामध्ये, आत्मविश्वास यामध्ये काही सुधारणा या चिंतनेच्या माध्यमातून आपल्याला जर करता आल्या तर निश्चितपणे
मुलांचं वागणंही सुधरेल आणि मुलांची शैक्षणिक प्रगतीसुद्धा या ठिकाणी होऊ शकेल. हा विषय मी बाबासमोर मांडल्यानंतर बाबांनी निश्चितपणे त्याला होकार दिला. बाबा, मी चिंतनी परिवाराकडून आपला मनापासून आभार व्यक्त करतो की अशा एक महत्त्वाच्या विषयावरती आपण या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी विचार केला. चिंतनीचा हा प्रवास निश्चितपणे छोटा नाही. एक महत्त्वाचा विचार हा प्रभाला जागा संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, जगासमोर आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाला. मग तो महानुभाव संप्रदायाचा विचार असेल, आमच्या समोर ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांचा विचार असेल, हा जगासमोर आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि त्याबद्दल मी खरं तर आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चिंतनी ही गेली 28 वर्ष सारखी प्रगत होत गेली. मग ती आत्मजाणीव असेल, आत्मव्यवस्थापन असेल, सामाजिक सजगता असेल, नातेसंबंध असतील, कार्यक्षमता असेल, आत्मवर्चस्व असेल, या सर्व बाबीवर चिंतने निश्चितपणे चिंतन केलेलं आम्ही बघतो. त्यामुळं हे काम अविरत चालू राहणार आहे. मी या चिंतनेचा स्वागत अध्यक्ष म्हणून नाना आपलं आणि येणाऱ्या सर्व राज्यभरातल्या सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. दंडवत. मी शुभेच्छा देण्यासाठी माननीय माजी मंत्र्यांना निमंत्रित करण्याच्या पूर्वी महामहिम राज्यपाल साहेबांना आणि विचारपीठावरील आमदार नारायण कुचे साहेबांचं स्वागत आहे. त्यांनी विचारपीठावरती यावं अशी त्यांना विनंती आहे. महामहिम राज्यपाल साहेबांना मी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो, विचारपीठावरील मान्यवरांनाही, की स्वामी चक्रधर यांची ही कर्मभूमी राहिलेली आहे. मराठी साहित्याला चक्रधर स्वामींच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी जे काही साहित्य निर्माण केलेलं मानव संप्रदायाने, त्याचं मोठं योगदान राहिलेलं आहे. परंतु अजूनही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये स्वामींच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू झालेलं नाही आहे. इतर अनेक मान्यवर सन्माननीय महोदयांच्या नावाने आपल्या विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र सुरू आहे. पण स्वामींचं भाषेच्या आणि साहित्याच्यासाठी मोठं योगदान असूनही अजूनही स्वामींच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू झालेलं नाही आहे. आणि म्हणून ते केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये स्वामींच्या नावाने सुरू व्हावे, यासाठी बाबांच्या शुभहस्ते आणि सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यपाल महोदयांना भाऊंच्या रूपाने त्यांच्या शुभहस्ते राज्यपाल महोदयांना निवेदन द्यावं अशी मी त्यांना विनंती करीत आहे. सुदाम शास्त्री जा सुदाम शास्त्री जा. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रस्तावाचं स्वागत करूया की स्वामींच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन व्हावं आणि महानुभाव संप्रदायाने जे काही मराठी साहित्य आणि भाषेच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे त्याचं संशोधन व्हावं आणि स्वामींच्या कार्याला एक प्रकारचं काय म्हणतात सलामी द्यावी, अशा प्रकारचं काम नानांच्या रूपानं व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करूया. त्याचप्रमाणे राजस्थान विद्यापीठामध्ये सुद्धा स्वामींच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू व्हावं अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. त्याचंही निवेदन या ठिकाणी दिलं जात आहे. नारायण कुचे साहेब आमदार बदनापूर हे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत शिवाजी बागल हे करतील. माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेबांना विनंती की आपण थोडक्यामध्ये शुभेच्छा द्याव्यात या निमित्तानं महाचिंतनीला. आचार्य बाभुळगावकर महाराज यांनी या महाचिंतनी कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या संदर्भात या ठिकाणी जालन्याची निवड केलेली आहे. मी शास्त्रींचे आणि सर्व मानभाऊ पंथाच्या
पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे आपले भूमिपुत्र, राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊजी बागडे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल जालना जिल्ह्याच्या वतीनं मनापासून नानांचे आभार मानतो. जिल्ह्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय आमदार व माजी मंत्री माननीय अर्जुनरावजी खोतकर, कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण, माननीय नारायणरावजी कुचे, या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं ते डॉक्टर बळीरामजी बागल आणि संपूर्ण बागल परिवार. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या सर्व भगिनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. परवा मी या कार्यक्रमात येऊन गेलो आणि अतिशय शिस्त या ठिकाणच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहून मला सुद्धा आनंद वाटला. मी प्रभावित झालो. या ठिकाणी महानुभाव पंथ जे काम करत आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे. आणि हरिभाऊजी बागडे राजस्थानचे राज्यपाल असताना या महाचिंतनीच्या जालन्याच्या कार्यक्रमाला आले. यावरून आपण अंदाज काढा की समाज घडवण्याचं काम, हिंदुत्वाचं काम, देशाच्या रक्षणाचं काम, वृक्षारोपणाचं काम, स्वच्छता अभियानाचं काम, असे वेगवेगळे काम महानुभाव पंथाच्या वतीनं राज्यभरात देशभरामध्ये केले जातात. माझ्याकडं परतूरला एक कार्यक्रम झाला, मंठा तालुक्यातल्या केंधळीला कार्यक्रम झाला आणि मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यावेळी मी जे काही त्या ठिकाणी व्याख्यान ऐकलं, प्रबोधन ऐकलं आणि खरोखर हे देशभक्तीचं काम आहे, राष्ट्रनिर्माणाचं काम आहे. राजा चक्रधरांचा इतिहास खूप मोठा आहे. वेळ खूप कमी आहे, आपल्याला सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेत. ज्याप्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्याच पद्धतीनं राजे चक्रधर स्वामी हे सुद्धा होऊन गेले आणि त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य देशभराच्या माध्यमातून नेण्याचं काम शिबिरांच्या माध्यमातून, चिंतनीच्या माध्यमातून चालू आहे. मी केंधळीच्या कार्यक्रमात सांगितलं की महानुभाव पंथाच्या वतीनं जिथं जिथं श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं जाणार आहे त्या प्रत्येक मंदिराच्या समोर 10 लाख रुपयाचा एक सभामंडप मी माझ्या मतदारसंघात सगळ्या गावामध्ये देईल. आणि म्हणून आपण देशभक्ती निर्माण करण्याचं काम करत आहात. ज्वलंत हिंदुत्व आणि सारे धर्मपंथ एकत्र आणण्याचं काम आपण करत आहात. मी सर्व जिल्ह्याच्या वतीनं महानुभाव पंथाचे आणि बाबुळगावकर आचार्य महाराज यांचे मनापासून आभार मानतो, नानांचे आभार मानतो. अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. महाचिंतनीचा प्रत्येक वर्षी एक पुरस्कार दिला जात असतो, ज्यांचं म्हणून संत साहित्यामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. लेखनाच्या रूपाने, विचाराच्या रूपाने आणि अन्य स्वरूपामध्ये अशा मंडळींना, विचारवंताला, साहित्यकाला, अभ्यासकाला चिंतनीचा प्रत्येक वर्षीचा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार नागपूरहून आलेले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर कोमल ठाकरे यांना दिला जात आहे. आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि त्यांना जे काही सन्मानचिन्ह आणि पुरस्कार दिला जात आहे त्याचं वाचन डॉक्टर राजेंद्र राऊत सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे. त्यांच्याकडे आहे. पुरस्कार दिला जावा. माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे नाना आणि विचारपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण
कोमल ठाकरे सरांना हा पुरस्कार प्रदान करावा आणि राजेंद्र राऊत सरांनी या प्रमाणपत्राचं वाचन करावं. चिंतनी संस्था करमाड चिंतनी पुरस्कार 2024-25 मानपत्र डॉक्टर कोमल विठ्ठलराव ठाकरे. सर, आपण वाङ्मयीन सृष्टीतील साहित्य दुंडीचे वारकरी अशा सार्थ ठरणाऱ्या उपाधीचे मानकरी म्हणून समाजाभिमुख आहात. विविध साहित्य प्रवाहातील चौफेर स्वरूपातील लेखन व आपल्या ओजस्वी वाणीतून आपण करीत असलेले समाज प्रबोधन आपल्या ज्ञानाचे व्यापकत्व व सखोल चिंतन अधोरेखित करणारे आहे. महानुभावीय साहित्य, संत साहित्य व आधुनिक साहित्य अवकाशात आपण करीत असलेली सत्यान्वेषी मांडणी, चिंतन समस्त अभ्यासक, श्रोते, वाचक यांना दिशादर्शक आहे. साहित्यातील मूल्यसंस्कार व वर्तमान काळातील जीवन जाणीवांचा अन्वय साधत आपण करीत असलेली साहित्य सेवा दीपस्तंभ समान असून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. आपल्यातील या जाज्वल्य साहित्याध्यासासाठी व ज्ञानदानाच्या नेत्रदीपक कार्याकरिता आपणास चिंतनी परिवारातर्फे गौरवान्वित करण्यात येत आहे. पुढील निरामय जीवन प्रवासासाठी व सृजनशील निर्मितीसाठी हार्दिक शुभकामनांसह हे मानपत्र समर्पित करीत आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. येथे आदिकरण श्री दत्तात्रय प्रभू कचरा स्वच्छ करून गोमती नदीत टाकून आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करणारे भगवान श्री चक्रपाणी महाराज, परोपकार करणारे मायबाप झालेले श्री गोविंद प्रभू, मानवतेचा महान संदेश देणारे श्री चक्रधर स्वामी आणि गीतेसारखा महान ग्रंथ ज्ञान, कर्म आणि भक्ती योगातून समन्वयातून आपल्या नव्हे संपूर्ण दुनियेला देणारे भगवान श्री कृष्ण, या पंचकृष्णाच्या चरणी प्रथमतः विनम्र दंडवत प्रणाम करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती, आकर्षक राजस्थानचे राज्यपाल महोदय महामहिम यांना दंडवत प्रणाम करतो. या कार्यक्रमाचे चिंतनीचे सर्वा ज्यांना आम्ही मानतो, इतकंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देश ज्यांना एक उत्तम प्रवचनकार, एक उत्तम लेखक, एक उत्तम कवी, एक उत्तम साहित्यिक, तत्त्वज्ञ, कलाकृती, कलावंत आणि तत्त्वज्ञ याचा सुंदर समन्वय साधून महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात अध्यात्माला कलेच्या माध्यमातून पोहोचून मूल्य प्रतिष्ठित करण्याचं काम ज्या आचार्य महोदयांनी केलं, ते चिंतनीचे सर्वा आचार्य प्रवर महंत श्री बाभुळगावकर बाबाजी. या चिंतनपीठावर उपस्थित सन्माननीय माजी मंत्री, माननीय आमदार महोदय, माननीय आचार्य प्रवर महंत महोदय, इथे उपस्थित तपस्विनी, वासनिक आणि समस्त भाविक जन हो, प्रथमतः मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी आणि साहित्य प्रांतात मूल्यधिष्ठित काम करणाऱ्या तमाम रसिकांच्या वतीनं आणि आम्हा सर्व कुटुंबियांच्या वतीनं ज्यांनी आम्हाला चक्रधर स्वामींबद्दलचं प्रेम निर्माण केलं, त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी मनपूर्वक हा पुरस्कार स्वीकारतो आहे. मला कल्पना आहे अतिशय कमी वेळ आहे आणि महामहिम राज्यपाल साहेबांना आपल्याला ऐकायचंही आहे, पण मी तुम्हाला आपणा सगळ्यांना सांगितलं पाहिजे की ही चिंतनी, महाचिंतनी ही कशासाठी, कोणत्या कारणासाठी, याच्याबद्दल
माननीय प्राध्यापक बागल सरांनी वर्तमानपत्रात अतिशय सुंदर असा मार्मिक लेख लिहिला. तो लेख आपण सर्वांनी वाचावा, म्हणजे महाचिंतनी मागची मूल्यधिष्ठित समाज निर्माण करण्यामागची मुख्य भूमिका आपल्याला लक्षात येईल. सज्जन हो, अनादि अनंतासारखा सनातन हा शब्द आहे. प्राचीन, कर्मठ, अचल, अविभाज्य निष्ठा सांगणारा हा शब्द आहे. आणि म्हणून सनातन या अर्थानं स्वामी सनातनी होते असं मी मानतो. त्यांची निष्ठा ही धर्मपूर्व, धर्मोत्तर आणि धर्मबाह्य होती. कारण प्रत्येक वर्तमान धर्माची जन्मतिथी सांगता येत नाही, त्याचा जन्मकाळ सांगता येत नाही. आणि जो धर्म आहे आपल्या भारतामध्ये, इस्लाम धर्म 612ला आला इसवी सन. त्यानंतर ख्रिस्त इथे आले, येशू ख्रिस्त, ख्रिस्त धर्म इथे आला. इथे भगवान महावीर आले, जैन धर्म इथे आला. इथे भगवान गौतम बुद्ध आले, बुद्ध धर्म इथे आला. इथे हिंदू हे वैदिक होते, हा वैदिक धर्म होता. महाभारतात व्यासांनी वेदांचं संपादन केलेलं आहे. त्यांनी ऋग्वेदामध्ये जे मंडल आहेत त्या मंडलातील प्रत्येक ऋचेच्या आधी ऋषीचं नाव आहे. आणि यावरून हिंदू धर्माची जन्मतिथी आपल्याला सांगता येते. हे सगळे जे धर्म आहे ते ऐतिहासिक आहे. या धर्माला काळ आहे, या धर्माला क्षेत्र आहे, त्याची पूजनीय स्थान आहे, दैवत आहे, हे सांगता येतात आपल्याला. पण मूल्यांचा आरंभ सांगता येत नाही. कारण मूल्यांचा आरंभ आणि त्याचा शेवट सांगता येत नाही. कोणताही भविष्यवेत्ता मूल्यांचा आरंभ आणि शेवट सांगणार नाही. कारण जोपर्यंत मनुष्य जमात जिवंत आहे तोपर्यंत इथे मूल्य आहेत आणि राहणार आहेत. या आधी होती आणि ती राहणार आहेत. सत्य, अहिंसा, संग्रह, त्याग, नीती, माणुसकी या प्रवृत्तींना इतिहास नाही, वर्तमान नाही, भविष्यकाळ नाही. आणि म्हणून मूल्य ही अनादि अनंत आहे. त्यांना संघटित धर्ममान्य जन्मकाळ, भूत, भविष्य नाही. आणि मूल्यांचं स्वरूप हे विधायक आहे. मानवी जीवनाला सायभूत ठरणारे, त्याला उन्नत करणारे हे मूल्य आहे. आणि या मूल्य धर्माशी स्वामींचं सनातनत्व जुळलेलं आहे असं मी मानतो. जगातल्या सर्व धर्मांना कवेत घेणारा आणि तरी पुरून उरणारा असा एकच धर्म मानवता धर्म, मनुष्य धर्म. या धर्माशी स्वामींचं नातं आहे. हे का आहे? कारण मनुष्य मात्र होऊनही असावे हे स्वामींनी सांगितलं. जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे जीव आहे. ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्य इथे माणूस आहे. आणि ज्याच्या भोवती प्रज्ञेनं रुंजी घालावं सौंदर्य असं फक्त आणि फक्त इथे जीव आहे. आणि म्हणून त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी स्वामींना आपलं आयुष्य वेचलं हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून इथे जाती कुळ नाही, येथे खुंट दावे नाही. इथे शिखासूत्राचा त्याग करायला सांगितला आणि सगळ्या उच्चकुलीन लोकांना आपल्यासोबत स्वामींनी घेतलं. आणि इथे अस्पृश्यांना आलिंगन दिलं. इथे चांभार असणाऱ्या दाखोबाला स्थिती प्राप्त करून दिली आणि मातंगाला लाडू दिला. आणि ब्राह्मण शिष्याच्या मनातला विकल्प दोष दूर स्वामींनी काढला. चातुर्वर्ण चरेत भक्षम घर न निवडता भिक्षा कीजे असं म्हणणारे स्वामी, असं सांगणाऱ्या स्वामींनी या समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम केलं. अहो इतकंच काय, स्त्री पुरुषामध्ये सुद्धा समानता निर्माण करण्याचं काम केलं. तुमचा तो जीव आणि त्यांचा काय जीवलिया, तुमचा देव देव राखतो आणि यांचा जीव अनेदेव राखतोय काय, असे प्रश्न करून स्त्री आणि पुरुष हे दोन्ही घटक अत्यंत समान आहे असं सांगणारे स्वामी. अहो तितकंच काय, त्याच्याही पलीकडे जाऊन सगळे जीवमात्रा, प्राणी, पक्षी हे सगळे समान आहे. या भूतमात्रावर आपण प्रेम केलं पाहिजे, या प्राणीमात्रावर प्रेम केलं पाहिजे, त्यांना आपलंसं मानलं पाहिजे. आणि म्हणून प्राणीमात्रांना अभयदान देणारे स्वामी या दुनियेत पहिल्यांदा दिसतात. आणि या दुनियेचा क्षेत्रवासी असणारा पारधी याला ज्ञानसूत्र देणारे स्वामी पहिल्यांदा आहेत. आणि प्राणी पक्ष्यांना या महात्म्य हो म्हणणं, इतकी सौजन्यशीलता भारताच्या भूमीमध्ये स्वामींच्या ठिकाणी दिसते. तुम्ही भूतमात्रा अभय देयावेजी असं म्हणणारे विश्व करुणाकर ते दिसतात. तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी, एथची सेवा भूता अविरोधे करावी, आपलिया पडिलियाची सेवा सृष्टुजा कीजिये हे सांगणारे स्वामी, सेवाभाव सांगणारे स्वामी. हे मूल्य आहेत जी आज हरवलेली आहे. आजचा अस्वस्थ वर्तमान आम्हाला अस्वस्थ करतोय. आणि ह्या अस्वस्थ वर्तमानाने कोणाला अस्वस्थ केलं नाही,
इथल्या संतांना अस्वस्थ केलेला आहे, इथल्या प्रतिभावंतांना अस्वस्थ केलेला आहे. अहो, प्रायश्चित्ताच्या रूपानं आचार्य बाभुळगावकर बाबांनी काय लिहिलंय, हे करुणेचं स्तोत्र आहे. आणि त्या करुणेच्या स्तोत्रातून तीच अस्वस्थता आहे, तीच वेदना आहे जी ही बुडते हे जन देखविना डोळा, जी तुकारामांना जाणवली. सुखिया सब संसार है खाए और सोए, दुखिया दास कबीर है रोये और गाये. कबीर हा रडत असतो आणि गात असतो, कारण या समाजामधलं दुःख त्यांना भावत नाही, ते अस्वस्थ करणारं असतं. आणि तेच भावना राष्ट्रसंत तुकडोजींना जाणवली. मैं कवि नहीं करुणा हूँ, ऊन दीन की दुखियों की, मैं साधु नहीं साधना हूँ, प्रेम की सतनेम की. ना शांति है मुझ में, हूँ मैं पिछड़े जनों की भावना, इंसान बनने जो चले मैं उनकी हूँ शुभकामना. ही शुभकामना असणारे राष्ट्रसंत ह्या सगळ्यांनी आम्हाला मानवतेचा संदेश दिला, मानवता सांगितली, माणुसकी सांगितली. कारण ह्या बुडणाऱ्या जनांकडे पाहून आजची अस्वस्थता विदारक करणारी अत्यंत वाईट अवस्था आहे. भ्रष्टाचारानं देश पोखरत चाललाय, धर्मांधता आहे, जातीयता आहे, अजूनही वाढत चालली आहे. हा संतांचा, विचारवंतांचा, सगळ्या महानुभावांचा देश. आणि या देशामध्ये असल्या प्रकारची किलमिश येता कामा नये. एकतर आजारांचं आक्रमण होतेच, माणूस हवाल दिला होतो आणि माणूस माणुसकी सोडून वागायला लागतो, तेव्हा ही महाचिंतनी इथे मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी जागृत होते. महाचिंतनीचं कार्य महत्त्वाचं कोणतं आहे मित्र हो? मूल्य ही शिकवावी लागत नाही, व्हॅल्यू ही शिकवावी लागत नाही. व्हॅल्यू कॅनॉट बी टॉट, यू मस्ट कॉट. मूल्य ही पकडावी लागतात. वर्गामध्ये मूल्य विद्यार्थी पकडतात, या समाजामधले मूल्य या सगळ्या माणसांनी पकडावीत. ती रुजवण्याची काय कारण? आम्ही काय रुजवू शकणार आहोत? अहो, ती पकडली पाहिजे. माणसांना, चांगल्या लोकांचा सत्कार होताना, माणसांना गुणवत्तेची कदर होताना, आजूबाजूच्या समाजातल्या लोकांना नैतिक जीवन जगणाऱ्या माणसाचं जीवन किती उत्तुंग होते हे दाखवणारा समाज आणि हे दाखवणारी व्यवस्था निर्माण करण्याचं काम ज्या महाचिंतनीच्या माध्यमातून गेल्या 28 वर्षापासून होते, ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय सांस्कृतिक जीवनातलं, सामाजिक जीवनातलं जे विषमताग्रस्त जीवन आहे, ते विषमताग्रस्त जीवन नष्ट व्हावं. विषमतेचे विषाणू घुसडणारे हात पुन्हा जन्माला येणार नाही, असं सांस्कृतिक पर्यावरण इथं निर्माण व्हावं, यासाठी स्वामींनी दिलेला मूलमंत्र या चिंतनीच्या माध्यमातून जातो. आणि म्हणून विकार विकल्प शून्य होईजे, प्रिय वक्ते या होवावेची, अहंतेचे मूळ सकंदी उपटावे नायका, मग शांतीचे रोप लावावे, हे सांगितलेलं आहे. आणि आम्ही काय करतो हो? हे शास्त्र घेईजे घोकीजे, मग काळे करुणी उपयोगा जाये. हे काळे करून उपयोगी जाण्यासाठी जो आमचा प्रयास असतो, त्या प्रयत्नाला दिलेलं एक पारितोषिक म्हणजे आजचा पुरस्कार आहे, असं मी मानतो. मला इथे स्थान दिलं, बोलावलं, मला ऐकून घेतलं, सहन केलं आणि आदरणीय आचार्य बाभुळगावकर बाबांनी माझ्यावर प्रेम निर्माण केलं, त्यांनी प्रेमाचा पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचे शतशः आभारी मानतो. थांबतो. दंडवत प्रणाम. मी आदरणीय बाबांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. महाचिंतनाच्या समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय, ज्यांच्या विचाराच्या आधारावर चिंतनेमध्ये बळ निर्माण झालेलं आहे, ते महामहिम राज्यपाल नाना, नाव घेत नाही मी त्यांचं, राजस्थानचे राज्यपाल नाना, आणि पहिल्यापासून या चिंतनेला सपोर्ट करणारे माजी मंत्री आदरणीय आमदार अर्जुनभाऊ खोतकर. समन्वयाची भूमिका ह्याच्या महाचिंतनेमध्ये आहे. त्यावेळेस मला भाऊ असं म्हणाले होते की तुम्ही सेतू निर्माण करताय. म्हणलं मी करत नाही, श्री चक्रधर स्वामींनी तो केला छोटासा क्षुद्र नदीवरचा सेतू, त्यातला एक दगड मी व्हावं असं मला वाटलं. आदरणीय बबनरावजी आमदार साहेब, आपले लाडके लोणीकर, आमदार श्री
कुचे साहेब, त्यानंतर अनुराधाताई, संभाजीनगरचे आमदार, आदरणीय व्यासपीठावरील आचार्य प्रवर एकशेदेव बाबा, कवीश्वर कुलाचारी, दर्याभोकर बाबा, आदरणीय वैदेशकर बाबा, सर्व संत मंद बंधू आणि भगिनींनो, या जालना जिल्ह्यामध्ये एक स्वामींची लीळा आहे. लीळा शब्दाचा अर्थ स्वेच्छेचं वर्तन. आपण परीक्षेमध्ये आहोत, कारण पूर्वक्रमानुसार आपण चालत असतो. कसं पडायचं मोटरसायकलून हे आपल्या हातात नसतं. आणि पडल्यानंतर कळलं की मी इकडं उजव्या हाताला लागलेलं आहे, अगोदरच तिकडूनच मी पडलो, कारण ते तुमच्या हातामध्ये नसतं. आणि अवतार शब्दाचा अर्थ आहे शिडी, जिथं उतरायचं त्या ठिकाणी. ते स्वेच्छा आहे. ईश्वर अवतार हा स्वेच्छा आहे. आणि परीक्षा, माणसं परीक्षेमध्ये जगत असतात, दुसऱ्याच्या इच्छेवर जगत असतात. 90% जीवन तर आपलं असंच आहे. हा म्हणतो म्हणून ते करायचं, तो म्हणतो म्हणून ते करायचं, लोक असं करतात म्हणून करायचं, असं आपलं जीवन आहे. म्हणून लोक काय म्हणतील म्हणून कर्ज काढून लग्न करायचं. पण स्वेच्छाचं जीवन काय की सचिन तेंडुलकरचं लग्न 100 लोकांमध्ये होतं. त्याला का बरं वाटत नाही की माझं नाव काय, गाव काय? आपल्याला काय वाटतं? विराट कोहलीचं लग्न 25 लोकांमध्ये झालेलं आहे फक्त. कमी खर्चामध्ये का आपल्याला करता येत नाही? आणि म्हणून या महाराष्ट्र पुरुषाला दुरुस्त करण्याचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे. गाडगेबाबांनी स्वच्छता दिली, राष्ट्रसंत तुकडोजींनी एक राष्ट्र प्रेरणा दिली, RSSने एक राष्ट्रनिष्ठा आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. संतांनी वाङ्मय लिहिलेलं आहे आतून बाहेर दुरुस्ती करण्यासाठी. तुकाराम महाराज तर असं म्हटले की मी माणूस दुरुस्त करतो. पापाची वासना नको दाव डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. अपवित्र वाणी नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. तुका म्हणे मज अवघाचे कंटाळा, तू एक गोपाळा आवडशी. हेच माणूस दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ना, ही विज्ञानाला जमणारी नाही. जे वाईट घडतं ते डोळ्यानं घडतं, जे वाईट घडतं ते कानानं घडतं. तुमचा मोबाईलचा संबंध कानाशी जास्त आहे. जे वाईट घडतं ते स्पर्शाने घडतं. मला आत्ता भाऊंनी सांगितले, आमचे आदरणीय भाऊ खोतकर भाऊ म्हणाले, एका ठिकाणी गेलो, जंगलामध्ये कुत्रं धावत होतं, मोठं कुत्रं होतं. आणि आल्यानंतर त्याने अशी झेप घेतली माझ्यावर. फक्त त्याच्या मानेला मी असा स्पर्श केला, बंदूक लावली नाही, पिस्तूल लावलं नाही. त्या स्पर्शामधली एवढी ताकद की कुत्रं शांत झालं. आपल्या स्पर्शाची संवेदना मेलेली आहे आणि ती जिवंत करायची आपल्याला. म्हणून काजाळा या गावी आम्ही सुरुवातीला चिंतनेचा एक छोटा कार्यक्रम केला. तिथं ती कार्यक्रम सुरू केला आणि तो केला मी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी वाचली, खूप आवडली मला. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया होय दिवाळी निरंतर. विवेकाला प्रकाश असतो आणि त्या प्रकाशातून निर्माण झालेला एक अंधार असतो, ती असती काजळी. काजळी परत परत फेडावी लागते आपल्याला, ती कुणालाही लागते. संत मंतांना लागते, कुठल्याला लागते. विश्वामित्राला लागली 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर. चुकूनही क्षणभरामध्ये ही गोष्ट होती. मानवी जीवनामध्ये धोक्याची जे वळणं आहेत ना, हा रस्ता आहे ना मानवाचा, 4 वळणं आहेत. 4 वळणं आहेत. यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता, एकैक मप्य समर एक नाशाय किमू यत्र चतुष्टयम. 4च गोष्टी माणसाला संपवतात. तरुणपणाची ऊर्जा भान राहत नाही. धनसंपत्ती, पात्रता नसल्यानंतर त्याला लोक सन्मान देतात, त्याची कोण चूक होते, मोठी चूक होऊ शकते. अविवेकता, अविचारीपणा, म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. आणि मी ज्यावेळेस काजळ्याला चिंतने घेतले तर या जालना जिल्ह्यामध्ये स्वामींची एक लीळा छोटी आणि त्यांचं वाक्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. ते आपल्या घरानं सांगतायत लोकांना. हा अवघा जणू ठकला असे, याचे ठक फेडिता कवरी नसे. हे सगळे लोक फसलेले आहेत, ठकलेले आहेत. आणि हे ठकले, यांची थकावट दूर करणारं कोणी नाहीये. पेरे पाटलांचं भाषण तुम्ही ऐकलं की किती जागी माणूस फसलेला आहे आणि तो फसला ही व्यवस्थित समजावून सांगणारं कोणी नाहीये. कोणी समजावून सांगणारं नाहीये. तो ठकला ऐसे कोणी न पुशे, तुझे ठक फेडणारा कोणी नाहीये. आणि हा प्रकाश स्वामींनी या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये टाकला. आणि तो प्रकाश ज्यावेळेस पैठणून तो असा प्रसारित झालेला आहे. खूप सुखात जगता येते. स्वामींचं चरित्र सांगतं ते बोलले कमी आणि जगले जास्त. उखुरड्यावर झोप येते त्यांना.
तिथेही झोप आली पाहिजे, तिथेही अपयश नको माणसाला. कुत्री बी आली, बाळ घेऊन गेली, उकिरडा रिकामाय, थकले स्वामी, त्यात बसले आणि झोपले त्याच्यामध्ये. सकाळी उकरड्याची मालकीन येते आणि ती पुंजा टाकते, त्याच्यावर राग टाकते, गरम गरम राग. आणि स्वामी सांगतात की बाई हे सोहम, हे शीताचे दिवस, ते शियाळे दिवस म्हणजे हिवाळ्याचे दिवस, हे घरघरा घोरे, तिथं घोरणं जमतं. हे जमलं पाहिजे. काही नसताना सगळं तुमच्यामध्ये आहे, ही एक महत्वाची ताकद त्यांनी दिली. म्हणून महाराष्ट्र पुरुषाला एक आत्मविश्वास आणि बळ स्वामींनी दिलेला आहे. बळ ज्ञानेश्वरी आणि लीळा चरित्राच्या काही लीळा ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगितली, तिथे ही ओवी आहे. मी अविवेकाची काजळी फेडून अविवेकाची काजळी फेडतो आणि विवेकाचा दीप मी प्रकट करतो. माऊलींनी फार मोठं चांगलं काम केलं. त्याच जागेवर नेवाशाला स्वामींनी आनंदाचं संक्रमण केलं. आनंदाची दिवाळी करूया का? अरे काय तुम्ही हे फराळाची दिवाळी करताय, कपड्याची दिवाळी, ही किती आहे? 4-5 दिवस आहे. आनंदाची दिवाळी प्रकाशासारखी. प्रकाश कधी शिळा होत नाही. सगळं शिळं होतं, पाणी शिळं होत नाही, हवा शिळी होत नाही आणि ती ताजतवाना ठेवते तुम्हाला. आनंदाची दिवाळी आपण करूया. नंतर स्वामींनी जे सूत्र सांगितले, महाराष्ट्रामध्ये सूत्रांची पेरणी केलेली आहे, ती खूप मोलांची की खूप महत्वाची पेरणी आहे. ठक आज आहे, त्या काळामध्ये सुद्धा होते. ठक नेहमीच असतात. स्वामींच्या सहवासामध्ये 7,500 ग्रंथ लिहिले गेले. मराठीतले जे वेगवेगळे प्रकार आहेत, साहित्य प्रकार, सगळे त्या ग्रंथामध्ये आलेले प्रकार आहेत. सगळे प्रकार आलेले आहेत. आणि म्हणून वारकरी महानुभाव या दोन्ही संप्रदायाने फार मोठी भूमिका केली. पण वारकरी संप्रदायाची भूमिका अतिशय व्यापक असलेली भूमिका आहे आणि त्यांना चालतं केलं, त्यांनी बोलतं केलेलं आहे. सगळ्या समाजाचं संघटन चौकोबर आहे, सावतामाळी, सगळ्या जातीचे नरहरी सोनार आधी कानोपात्रा, हे सगळं संघटन. आणि एकाच वेळेला आंदोलन सुरू झालं. इकडे इतके अभंग लिहिले गेले. काय ताकद आहे ती! त्या अभंगाने आपलं महाराष्ट्र तरलेलं आहे. कुठंतरी ऐकायला भेटायचं, कीर्तन ऐकायला भेटायचं, प्रवचन ऐकायला भेटायचं. तेवढं नशीब आमच्या महानुभावांच्या वाट्याला आलं नाही. फार उशिरा आम्हाला जाग आली. नाही तर नरेंद्राचा रुक्मिणीसावर दरबारामध्ये लिहिले गेले, रामदेव राजाच्या दरबारामध्ये. त्यालाही मोह झाला का हा अभंग मजदी यावा, हा अभंग मला दे, माझ्या नावावर कर. समर्थ असलेला नरेंद्र सांगतो, नाही महाराज, आमच्या कविकुळा बोलू लागेल. हे बाजारू कविता आहेत, कविता विकतायत आणि जगतायत. भले PhD करता येईल पैसे देऊन, पण आम्ही नाही ते करणार. हा मी कृष्णाला अर्पण केलेला ग्रंथ आहे. तो रुक्मिणीसावर ग्रंथ त्याच वेळेस इतरांकडे जर पोहोचला असताना आम्ही तो गुंडाळून ठेवला हो. नाथ महाराजांनी जर वाचला असता तर नाथ महाराज म्हणाले असते, शबास नरेंद्र, महाराष्ट्र कन्येचं लग्न दरबारामध्ये लावलंस तू, श्रीमंत भाषेमध्ये तू लग्न लावलंस, शबास. तो योग आला नाही, आम्ही तिथं पोहोचला नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत. अलीकडे महानुभाव संप्रदायाची एक नवी चळवळ चांगली उभी राहिलेली आहे. आणि म्हणून चिंतनी 28 वर्षापूर्वी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी चिंतनेचा अर्थ सांगतो. जीवनी म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाची समग्रता. चिंतनी म्हणजे ऊर्ध्वगामी असलेल्या चिंतनाची परिपूर्णता, समग्रता, त्याचं नाव चिंतनी आहे. चिंतनी म्हणजे सदाचार आणि सद्विचाराचं आवर्तन, याचं नाव चिंतनी आहे. जीवनीसारखं चिंतनी आहे. आणि मुख्य प्रवचनानंतर आश्रम मध्ये जी होत होती ना, ती चिंतने, त्याचं आवर्तन होत होतं. त्याचं आवर्तन होत होतं. गाय जसं गवत खाते, तो वेळ गेला, दिवसभर गवत खाईन, बसल्यानंतर ती जी चिंतन करते ना, त्याचं नाव रवंत आहे. आपण घेतलं परंतु आपण त्याचं चिंतनच केलेलं नाहीये. दररोज एक अभंग जर वाचला ना, त्याचे दिवसभर चिंतन करा. एकच अभंग वाचा, स्वामींचं एकच सूत्र वाचा. विश्वव्यापी असलेले सूत्र स्वामींचं. बरं, गंमत अशी की कमी अक्षरामध्ये बोलायचं, त्याचं नाव सूत्र आहे. आशय समग्र आला पाहिजे, याचं नाव सूत्र आहे. सारवत असायला पाहिजे, याचं नाव सूत्र आहे. विश्वतोमुखम, याचं नाव सूत्र आहे. आंबा मोठा आहे, फांद्या मोठ्या आहे, सगळं मोठं आहे, परंतु आंबा जो असतो ना, तोच गोड आहे. साल गोड नाही, फांद्या गोड नाही, पानं गोड नाही.
हा सार सगळ्या मोठ्या आंब्याचा रस त्याच्यामध्ये आलेला आहे असं सूत्र. अभंगावर बोलणं सोपं आहे, जागा खूप आहेत. श्लोकावर बोलणं थोडंसं जास्त अवघड आहे, कारण 2-3 जागा आहेत फक्त. सूत्रावर बोलणं फार अवघड आहे. कमी जागेमध्ये इमारत उभी करणं आहे, कमी जागेमध्ये. आणि याला ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी गोड वापरली. वृक्ष बनलेला हा महाराष्ट्राचा जो समाज होता ना, ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये काहीच येत नव्हतं आपल्याला. कोणीतरी म्हणावं म्हण मम, मग आपण मम म्हणावं. कशासाठी म्हणायचं? ममचा अर्थ आपल्याला आत्मन, मग आपण आत्मन म्हणावं. डोळ्याला पाणी लावा, नंतर आपण डोळ्याला पाणी लावं. फक्त डोळ्याला पाणी लावणारे माणसं डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असा प्रयत्न आपण केलेला नाहीये, ते नाही केलं. पण माऊलींची ओवी गोड आहे ज्ञानेश्वर महाराजांची. नवरसी भरवी सागरू, आपल्या भावाला विनंती करतात. भावाला गुरु केलेलं आहे, भावाला आई म्हटलेलं आहे. नवरसी भरवी सागरू, उचित रत्नांचे आगारू, भावार्थांचे गिरीवरून निफजवी माय. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना माय म्हणतात, ते निवृत्तीनाथांना माय म्हणतात. प्रत्येक माणसामध्ये हे नाते असतात. बापही आई बनतो, आई बाहेर निघून गेल्यानंतर बाळाला दूध पाजताना बापई, हे वात्सल्य आहे. हो, जन्म देणारेच आहे, नाही हे वात्सल्य आहे. आणि म्हणून नवरसी भरवी सागरू. साहित्यामध्ये नवरस असावे, शृंगार हास्य करून रौद्रवीर भयानक, बिभत्साद्भुत सौज्ञोचत अष्टौ काव्य रसहा स्मृत, हे नवरस. आणि उचित रत्नांचे आगरू, रत्न शब्द असेल काही असेल यांचा सहवास पाहिजे. सत्संग म्हणजे काय हो, प्रवचन काय नाही आहे. सत्संग म्हणजे जे चांगलं आहे त्याचा संघ, गायीचा संघ, स्पर्शाचा संघ, तो एखाद्या व्यक्तीचा संघ असेल, तो हमाल असेल, शेतकरी असेल, त्याचा संघ, जिथून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आपल्याला त्याचा संघ, आईचा संघ, बहिणीचा संघ, हा सगळा सत्संग आहे. झाडाला स्पर्श करणं हा सत्संग आहे. अरे रतन टाटांचं ते कुत्रा वारला ना, गोवा नावाचा कुत्रा, ते वारल्यापासून त्यांच्या सहवासात जवळ बसलेला आहे. अंत्ययात्रा झाली, घरी आला, फोटोकोड पाहून रडत होता. 3 दिवस रडला, उपवासी राहिला 3 दिवस, शेवटी त्यांनी प्राण सोडला. सत्संगाने इथं काय, कुत्राही सगळं जग तुम्हाला प्रतिसाद देतो. हो, झाडं झुडपं, बहिणाबाई बोलल्या, तुकाराम महाराज बोलले वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे या सगळ्यांना बोलकं करणं, अन्यांना ऐकण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण करणं महत्वाचं आहे. भगवान श्री चक्रधारी स्वामींनी एक महत्वाचा शब्द वापरला की तुम्ही महात्मे की गा. माणसांना पाहून, साधू संत नव्हते, माणसांना म्हटलंय तू झाला तर महात्मा होऊ शकतोस. आता लघु आत्मा आहे, महात्मा वाल्याचा वाल्मिकी झाला ना, अंगुलीमालचा संत झाला ना, खूप वाईट माणसाचे चांगले माणसं होतात ना, तू महात्मा शक्यता आहे. तुम्ही महात्मे की गा. तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. काय द्यायला पाहिजे? तू अन्न देऊ नको. बिना अन्नाचे जनावर जगतात, पशुपक्षी जगतात. उद्याची चिंता त्यांना नाही. कुठं उपास राहिला कोणी? माणसाला उद्याची चिंता, परवाची, पुढच्या पिढीची, त्या पिढीची, त्या पिढीची. भयान झाला असतो. तुम्ही महात्मे आहात माणसांनो, महात्मे. चतुर्विध भूतग्रामा, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज, किडे मकोडे सगळ्यांना तुम्ही अभय द्या. हे तुम्हाला काही मागत नाही, त्यांना जगू द्या फक्त. डॉक्टर ज्यावेळेस म्हणतो ना पेशंटला, तुम्ही मला सहकार्य करा, पैसे द्या असा अर्थ नाहीये, काही काम करा असा अर्थ नाहीये. तुम्ही शांत राहा, हे देणं, पेशंटने डॉक्टरला देणं हे महत्वाचं आहे. चतुर्विधा भूत. आणि मला गंमत अशी वाटली दोन्ही संप्रदायामध्ये, तिकडं पसायदान आहे, इकडं अभयदान आहे. सुरुवात अभयदानाने झालेली आहे आणि पसायदानाने शेवट झालेला आहे. किती गोड आहे. शत्रूंनी त्रास दिला तरी त्यांचं नाव पहिल्या सुरुवातीलाच घेतलं. जे खळांची व्यंकटी सांगू, आपण त्याला बोलवत नाही, त्याला पाहत नाही, कार्यक्रमात आला तरी बोलत नाही. कसं डिलीट केलं असेल त्यांनी? हे डिलीट करणं अवघड आहे, पण शक्य आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांची वक्रता, वाकडेपणा किंवा दुर्बुद्धी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. सज्जनांचा विचार नंतर आहे. तुम्ही कल्पतरू आहात, तुम्ही एक अमुक आहात, त्यांचं कौतुक नंतर केलेलं आहे. सुरुवात केली दुष्टांचं कौतुक करण्यापासून. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. यातला मैत्र शब्द महत्वाचा आहे. तुमचा गुपित मित्राजवळ सांगता तुम्ही, जे तुम्हाला बोलायचे ते मित्राजवळ बोलता. वनव्यामध्ये गारव्या सारखा. कृष्ण अर्जुनाची मैत्री आहे.
नातं नंतरच आहे, पहिली मैत्री आहे. हा मैत्रभाव ज्ञानेश्वरी सांगितलेला आहे. आणि स्वामींनी सगळ्यांना विनंती केली अभयदानाची, विश्वात्मकाला प्रार्थना केली पसायदानामध्ये, आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती केली चक्रधर स्वामींनी. ही तुम्हाला केलेली विनंती आहे. दंगल थांबवायची असेल तर शांतता नष्ट करणाऱ्या लोकांची मिटिंग घेऊन त्यांच्यावर जबाबदारी टाकावी लागते. स्वामींना त्यावेळेसच कळलं होतं. आणि म्हणून अभयदान महत्वाचं आहे. तो खातोय ना, आरामानं खाऊ द्या. भयाचे पोटे दुःखाचे राशी शरण देवाशी जाता भले. नाही, शरण लोक देवाला जातो. तुकाराम महाराज म्हणतात भयाच्या पोटामध्ये दुःख आहे. आता माझं प्रवचन चालू आहे, ड्रायव्हरची चिठ्ठी आली, बाबा गाडीतले सगळे पैसे गेले आपले, मला बोलता येईल का? नाही बोलता येणार. जेवायला बसलो, समोर दरवाज्यामध्ये एक माणूस माझ्याकडे पाहून चाकू घेऊन हातामध्ये, तू ये बाहेर जेवल्यानंतर, मला जेवता येईल का? झोपता येईल का मला? एक ठिकाणी गेलो, खोली दिली, एसी रूम वगैरे सगळं सगळं असतं. बाबा हे सगळी व्यवस्था आहे, टी व्ही अमुक आहे तमुक आहे. अरे बरं मी येऊ का? मग आता येतो, बस झोपा आरामशीर. काय नाही, फक्त इथे एक साप येत असतो, विषारी साप आहे, तुम्ही अंग नाही हलवणार ना तर काही करणार नाही तुम्हाला. झोपा, शांत झोपा. झोपेल का रात्रभर? आपण सगळे भयग्रस्त आहोत. सगळे, प्रत्येकाला डचक आहे, कुणावर विश्वास राहिलेला नाही. असं जीवन आहे. विश्वास निर्माण करायचा आपल्याला आणि पूल बनवायचं आपल्याला. आमचे भाऊ म्हटले त्याप्रमाणे चक्रधर स्वामींनी क्षुद्रा नदीवर एक पूल बनवला. ती नदी म्हणजे काय, 2 टांगा टाकावं लागत होत्या, पण ते मध्ये माणूस पडत होता. एक शिळा होती जवळ, ती शिळामध्ये टाकली. हिला रामसेतू म्हणू नका, नाही आहे, तो वेगळा आहे. हा सेतू 2 बाजूच्या लोकांना एकत्र आणणारा सेतू आहे. तू इकडे ये, आम्ही तिकडे येतो. स्वामींनी स्वतः ती शिळा बसवलेली. गोष्ट छोटी आहे, शिळाचे अप्रतिम आहे, फार मोठा आहे. आणि म्हणून ती ज्योत आम्हाला पाहिजे, ते स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे. आम्हाला वारकरी पाहिजे, आम्हाला बसवेश्वर पाहिजे, चांगली चांगली माणसं पाहिजेत आम्हाला. संप्रदायाच्या वर्तुळातली माणसं नको. काल परवा भदंते किती छान बोलले, विषय किती छान दिला त्यांना. आम्ही जागतिक समस्या व त्यावरील उपाय, त्यांनी मातीपासून समस्या सांगितली. माती खराब केली आम्ही, पाणी खराब केलं आम्ही वृक्षतोड केली, आणि या सगळ्या समस्यावर एक उत्तर सांगितलेलं, फक्त प्रेम हे उत्तर आहे. क्रोध हे उत्तर नाही. क्रोध फाडतं, क्रोध जाळतं. जलील महाराजांचं कालचं कीर्तन खूप छान झालं. बंडगर महाराज, ही सगळी माणसं ही या पुलाच्या कामाला लागलेली माणसं आहे. वेगळ्या संप्रदायाची माणसं आमच्या सोबत आहे, आणि ते असावं. आणि हे खूप फाटलेलं आहे, आता खूप फाटलं, एवढं शिवणं शक्य नाही. पण प्रत्येक संप्रदायाने एक धागा तरी टाचा मारावा अशी विनंती आहे. वातावरण चांगलं झाले. आज वारकरी मानव यांच्यामध्ये कुठलंही असं वाकडेपणा राहिलेलं नाही, कुठलाही वाकडे. मी त्यांच्या कार्यक्रमाला जातो, ते येतात, सगळे सहभागी झालेले, सगळे समरस झालेले. हेच करायचं आम्ही ध्येय घेतलेलं आहे. 28 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी खूप प्रेमळ आहे, व लोक खूप प्रेमळ आहे. काय थोडंसं बोलायचं, बरं बोलायचं. मी ज्ञानेश्वरी बोलतो, गाठ्यावर बोलतो, सगळ्यावर, महावीरावर बोलतो, बुद्धावरही बोलतो, सगळ्या ठिकाणी बोलतो. त्यातलं चांगलं सांगतो. चांगलं कुठं नाही हो. कुठल्या एका देशाने मक्तेदारी घेतली का अमुक फळाची? कुठल्या देशाने असं पंथाने मक्तेदारी घेतली का चांगलंपण आमच्याकडे सगळीकडे आहे हो. तू सगळीकडे बिस्मिल्ला खायच्या सणाशिवाय आमचं लग्न लागत नाही. कुठे गेले हो जातीभेद? पाकिस्तानची गझल ऐकल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाहीये. कुठे गेले? आत्ता एक तब्बलजी वारले, आम्हाला वाईट वाटलं. त्या वाईटाची जात कोणती होती? सौजन्य हे महत्वाचं आहे. सगळ्या संप्रदायाचा तो आत्मा आहे. आणि म्हणून वेदामध्ये जो मंत्र ओम करवा ओम असं म्हटलंय, सहनावतू ओम नो सह भुणक्तू सह करवामहे. गोड आहे, आम्ही सोबत राहू, सगळे सोबत राहू, सगळ्याचा विकास करू, ईश्वर आम्हाला आशीर्वाद दे. आणि शेवटचं वाक्य आहे मा विद्वेषामहे, आम्ही कोणाचा द्वेष करणार नाही. हे संपलं. चिंतनेच्या याला यश येत आहे. आदरणीय श्रद्धे, जिथं लीलाचरित्र लिहिलं गेलं त्या ठिकाणची मंडळी, दर्यापूरकर बाबा, यक्षदेव बाबा, वायदेशकर बाबा या ठिकाणी आलेले. पुढच्या वर्षाचं नारळ घेण्यासाठी व्याख्यानाच्या समारोपामध्ये आपण तो कार्यक्रम करू. येत जा. खूप लांबून आलेल्या तुम्ही वेगवेगळ्या प्रांतातून
आरामानं प्रवास करा, वापस जा. सगळ्यांना मी एकदा धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद बाबा. बाबांचं मार्गदर्शन म्हणजे ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. बाबांनी आता